संगमनेर तालुक्यामध्ये बघितलं तर आपण 15 दिवसामध्ये कुठेतरी मुलींवर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे। एक ठिकाणी चाकू हल्ला झाला, इथे ॲसिड फेकलं गेलं आहे, कुठेतरी मुली असुरक्षित झाल्यात जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये। खरं मुली सगळीकडे असुरक्षित झाल्यात, मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ॲसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले, अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजेत। आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाही आहे, कुठेतरी पोलीस निष्प्रभ ठरत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे आमचं कायम असं मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे। ह्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही। मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे। ओके, थैंक यू। कल जो घटना हुई, किस तरह देखते हैं उस घटना की तरफ, और पुलिस अब तक आरोपी को अरेस्ट नहीं कर पा रही है? ये बहुत दुख भरी घटना है। हम सब लोग इस घटने से काफ़ी शॉक हुए हैं। हमारा ये महाराष्ट्र जो है ये छत्रपति शिवाजी महाराज उनका महाराष्ट्र है। इस महाराष्ट्र में कभी भी ऐसे घटनाएं जो है बहुत हम देखते नहीं थे, बट इन कुछ सालों में ऐसी घटनाएं होते हुए दिखाई दे रही है। ये बहुत शौक वाली चीज़ है। क्या मांग करना चाहेंगी इस घटना को लेकर आप सरकार से? मैं सरकार से यही मांग करना चाहती हूँ कि सबसे पहले अपनी बेटी, जो हम बोलते हैं कि बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, पर बेटी को बचाना बहुत ज़्यादा ज़रूरी है। ना ही सिर्फ जब कोई महिला गर्भवती होती है, पर उसके बाद भी अपनी बेटी के लिए हम सब ने जी जान लगाना चाहिए और उनको बचाने की पूरी कोशिश करनी चाहिए। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।